आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सभासद व कामगारांचा विरोध डावलून वसाका विक्रीची निविदा प्रक्रिया अखेर सुरू। विठेवाडी कसमादेचे वैभव असलेल्या 5 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा अध्यक्ष असलेल्या NCDCD नवी दिल्ली यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या DRT कोर्टाच्या आदेशानुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी अंतिम ऑनलाईन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। अशा आशयाची नोटीस वसाका कारखाना गेटवर लावण्यात आली आहे। NCDCDचे कारखान्याकडे थकीत कर्ज नाही, तर मुख्यतः MSC बँक म्हणजे शिखर बँकेचे 124 कोटी, कर्मचाऱ्यांचे एकूण घेणे 41 कोटी, HDFC बँक 34 कोटी व इतर थकीत देणी आहेत। अशा इतर राष्ट्रीयकृत बँकांचं घेणं असताना NCDCDच्या थकीत कर्जापोटी कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली जात आहे। या विक्री प्रक्रियेला अशा वित्तीय संस्थांचा आक्षेप नाही का, हा प्रश्न अनुत्तरीय आहे। हे सर्व बघता कारखान्याचा लिलाव होऊ शकतो का? हे सर्व एकीकडे घडत असताना दुसरीकडे कुठल्याही परिस्थितीत कारखाना सुरू झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवर तसेच आजी-माजी कामगार व सभासदांकडून प्रयत्न चालू आहेत। त्यासाठी त्यांनी मागील आठवड्यात आमरण उपोषणाचे हत्यारही उपसले आहे। वेळ पडल्यास शिखर बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्याचा स्पष्ट इशारा देखील देण्यात आलाय। आजच्या घडीला कारखान्याची एकूण मालमत्ता व्हॅल्युएशन ही 400 कोटीच्या वर आहे। सर्व प्रकारचे थकीत देणं 300 कोटीच्या वर जाते। मग अशा परिस्थितीत कारखाना विक्री होऊ शकतो का किंवा नाही होऊ शकत, यावर 28,000 सभासद व 700 कामगारांची भूमिका काय असू शकते? त्यांच्या अधिकार व हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोणी पुढे येईल का? प्रश्न हा आहे, यावर विचार करणे गरजेचे आहे। वसाका मजूर युनियनचे माजी कार्याध्यक्ष कुबेर जाधव बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की कारखान्यातील कर्मचाऱ्यांची प्रायव्हेट फंडाची 2 खाती व 1 होण्याबाबत तातडीने कारवाई केली जावी। ग्रॅज्युएटी, फायनल थकीत वेतन तसेच कारखाना सुरू होऊन रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे। थकीत 5 पगार, प्रायव्हेट प्रोव्हिडंट फंड भरणे यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार।